खासदार क्रीडा महोत्सव हे 9वं वर्ष आहे। आज विधिवत उद्घाटन केलं आहे। 31 तारखेपासून 7 जूनपर्यंतचं ही सगळी स्पर्धा आहे आणि खरं म्हणजे दरवर्षी डिसेंबर जानेवारीमध्ये आपण हे सगळं हा कार्यक्रम माननीय गडकरी साहेबांच्या स्वप्नातला हा कार्यक्रम जो आपण सगळा घेतो दरवर्षी, पण यावेळी इलेक्शन्स होते त्यामुळे त्यावेळी घेता आलं नाही। त्यामुळे आता तो कार्यक्रम घेतोय। घ्यावा की घेऊ नये अशी मनस्थिती असतानाही साहेब त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांनी म्हणजे माननीय बाल्याभाऊ आहे, सुधीर दादा आहे, पियुष दादा आहे, दर्शनीताई सर्वांच्याच संदीप दादा आहे, या सर्वांच्याच एकूण विचारा मंथनातून हे ठरलं की कार्यक्रम घेतला पाहिजे, खंड नाही पडला पाहिजे आणि म्हणून मग 53 खेळ प्रकारांच्या ऐवजी 18 खेळ प्रकार यावेळी त्याच्यामध्ये आपण घेतले आहे। सगळे कार्यक्रम सगळ्या स्पर्धा ज्या या संध्याकाळच्या वेळेत जेणेकरून लोकांना खेळाडूंना कुणालाही उन्हाचा त्रास होणार नाही या गोष्टीची काळजी घेऊन संध्याकाळच्या वेळी हे सगळे कार्यक्रम घेतले जात आहे। इंडोर कार्यक्रम म्हणजे स्पर्धा अनेक आहे, खेळ प्रकार अनेक आहे। तर महानगरपालिकेच्या माध्यमातूनही महानगरपालिकेचाही या खासदार क्रीडा महोत्सवाला मनापासून म्हणजे आधार सहभाग पाठिंबा आहे। त्यामुळे हे चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम व्हावा ह्या अपेक्षेसह सगळे आयोजकांची मेहनत, सगळे नगरसेवक, सगळ्या नगरसेविका, सगळे क्रीडाप्रेमी शहरातील हे सगळे याच्यासोबत आहेत। क्रीडा महोत्सव एकीकडे युद्धजन्य स्थिती आहे। आपण जसं म्हटलं तसं पेट्रोलसाठीचं माननीय मोदीजींना पेट्रोल बचतीचं आवाहन केलं आहे, पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण महानगरपालिकेने देखील आणि खरं म्हणजे देशातील सर्व भाजपच्या नेत्यांनी इतरही जे सहयोगी असतील त्यांनीही त्यासाठीचं इंधन बचतीचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे या खेळ प्रकरणाशी त्याचा फारसा काही म्हणजे त्याच्यावर परिणाम होईल असं वाटत नाही, कारण ई-व्हेकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सोबतीचे व्हेकल या सगळ्या गोष्टींचा वापर केला जाणार।